हाय मित्रांनो, मी आता फिरायला आलो आई-बाबाला आणि माझ्या बायकोला. आम्ही फिरायला गेलो होतो. तिथं पुढं लागली होती मंदिराच्या पुढे एक साडीची दुकान लागली होती. तिथं आईला मी विचारलं होतं, "आई तू साडी घेणारच का?" आई म्हणली, "नाही." याच्यामुळं निघालो आम्ही जराशी पुढे गेलो होतो. त्याच्या बादमध्ये मग त्याच्यावरमध्ये 5 मिनिट वेट केला. वेट केल्याच्यानंतर आई निघालो आम्ही पुढं. पप्पा बघू लागले मागून मला काय करायला म्हणून. मग मी पुढं निघालो होतो. माझा बायकोचा हात माझ्या हातातच होता. मी बघलो होतो, निघत राहिलो. बाबा नाही पुढं होते. मग त्याच्यामध्ये मी पुढं झालो होतो. आई म्हणली मंदिरला जा म्हणून मी मंदिरला निघालतो होतो पुढं तिला घेऊन. त्याच्या बादमध्ये लई पब्लिक दिसू लागली मला. जिथं बघलं तिथं फोटो काढू लागली माणसं. त्याच्या बादमध्ये आम्ही काय केलं दोघांना, इथे गेलो बघलं पुढं लय असं लिंबाचे फाटी ते टाकले होते, पूजा बिजा केलेली होती. त्याच्यावर मी हात जोडले लांबूनच. त्याच्यावर म्हणजे पब्लिकला दाखवलं तुम्हाला हे असे झालेत. हे मंदिर आहे मग आमच्या चौकामधलं मोठं हैदराबादमधलं. त्याच्या बादमध्ये निघालो मी आईकडं. पब्लिक पण लय खेटू लागली होती. इकडून तिकडं तिकडून इकडं धक्के मारणारच होते आम्हाला. लय पब्लिक होती. झुले होते, झोके होते. मी आईला बघू लागलो होतो, आई कुठे गेली, बाबा कुठे गेले म्हणून. थोड्यात मला आई पुढं दिसली. मी आईला टक्करलो. त्याच्यामध्ये बाबा कुठे गेले होते की बाबा पुढं दिसण्या गेले ते होते आम्हाला. मग आई ते पाया पडाय गेले होते. मी थांबलो होतो तिथं. तेवढ्यात बाबा बाहेर गेली कोणी. पब्लिक एवढी भारी होती आमच्या इकडं हैदराबादला. पुरे तेलुगूचे पण मराठी पण एकही जण नव्हता आपल्यापाशी. पुरे हे तेलुगूचंच मंदिर आहे मोठं, लगे देवीचं मंदिर आहे. बाबा आला, माझी बायको आली, आई आली, मी गेलो आम्ही. इथे बांगड्याचं दुकान, बांगड्या बघली आहे ना ते. त्याच्यामध्ये म्हणलं चला चला पुढं. त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण पुढे गेलो. पहिले गेलो, इथं होतं सुटकांची बंदी, तिथे बी ढकला ढकली पुढं चला म्हणू लागली आम्हाला. पुढे गेलतो. आई म्हणली होती भांड्याच्या दुकानात चला, मग गेलो होतो आम्ही सगळेजण. हां, मग इथं पसंत एकही आयटम आला नव्हता. हे प्लास्टिक डबे लोखंडाच्या अशा जाळण्या लावल्या होत्या. त्याच्यानंतर मी म्हणलो होतो चला पुढं. कोणी पण ऐकलं नाही. तिथं थांबलो 2 मिनिट. त्याच्यामध्ये आम्ही पुढं निघालो बाबा आणि मी. त्याच्या बादमध्ये आजी एक दुकान भेटलं त्यांना, थांबली होती तिथं. त्याच्या बादमध्ये आम्ही दोघं संघ निघालो. आई मागून येऊ, बाबा बी मागायच होते. त्याच्यावर म्हणजे बाबा मी एक बॉलिंगचा गेम घेतला होता. 50 रुपये बॉल टाकायचा होता. एकात 3, एकात 4 टाकले होते. त्याच्यामध्ये 2 नंबरमध्ये गेला होता बॉल. त्याच्यानंतर 6 मध्ये बॉल केला होता. त्याच्यानंतर
4मध्ये गेला होता, संपला. त्याच्या बादमध्ये एक ते आलू खिसायचं ते दिलं होतं पप्पाला, तेच लय हसलो होतो आम्ही सगळेजण मिळून. पब्लिक पण फुल हसली होती त्यांच्या व्हिडिओ बघून. माझी बायको पण फुल हसली होती. त्याच्या बादमध्ये निघालो. मी झुला दिसलो होता मला, त्या झुल्यामध्ये बसा म्हणलो होतो, बसलो बी होतो. तेवढ्यात मी लाईनीमध्ये लागलो होतो. तेवढ्यात पप्पानं व्हिडिओ, असा शॉर्ट व्हिडिओ थोडा मोठा घेतला होता. पप्पाला पण मी दिसलो नव्हतो, मी लाईनीमध्ये होतो. पप्पा बी इकडे तिकडे झुल्यावल्या आणि लहान लेकराच्या खेळण्यावर घातला होता पप्पानं व्हिडिओ. हे बघत राहा, घराची लाईटिंगनं साईडिंगनं. नेमका झुला सुरू झाला होता. पप्पानं मग इकडं फिरवलं होतं. माझी आई आणि माझी बायको इथंच होती, ते पण बघू लागले मला. त्याच्या बादमध्ये पप्पानं सरळ मोबाईल धरला होता. इतकं एन्जॉय झालं होतं, मोबाईल पण घेता जमला नव्हता मला त्याच्यामध्ये. मोबाईल व्हिडिओ बनवा म्हणजे मोबाईल पडत होता, त्याच्यामुळं मोबाईल खिशामध्ये ठेवून दिला होता आम्ही. ते लई झटके मारू लागलं, भारी भारी झटके मारू लागलं. बघा, बघत राहा तुम्ही त्याच्यामध्ये. एक पोरगं पण, ती झोकेवालं पोरगं पण भारी गेला होता त्याच्यावरून. फुल एन्जॉय केला त्याच्यावर. म्हणजे मला पुढं 2 पोरी होत्या, ते पण लई भिऊ लागल्या होत्या. ते पोरगं पण लई भारी जाऊ लागलं. तुम्हाला दिसलंच पण असेल, ते पप्पू पुढं थांबलेलं होतं, ते त्याच्यावर राऊंडिंग मारायला. ते बी त्याची बी पाळी होऊन चालली होती आमच्या संग. हे
जो का आता स्लो स्लो झालता, आता उतरायची बारी आली होती आमची. हाय गाइस, फिर उतरने के बाद में मैं बाहर आया था, फिर इधर बोनाल चालू था. ये बोनाल में पोतराज नाचते थे, तो बता रहा हूँ आपको. देखिए कैसा नाचते थे बोनाल में पोतराज. बढ़िया नाचे पूरे जन देख के. पब्लिक इतना ठहरा हुआ था यह रोड पे, गाड़ी आने जाने वाले को बहुत तकलीफ हुआ मुझे भी वीडियो बनाने के लिए. हे बोनाल आहे बघा. इथं आमच्या इकडं हैदराबादमध्ये असे बोनाल वाजवतात, बँड पिंड लावून बोनाल चालू होता. हाय म्हणलो मग मी त्याच्या बादमध्ये बाहेर गेलो. बाहेर हा व्हिडिओ चांगला दिसला लाईक शेअर कमेंट सबस्क्रायबर आणि लाईक जरूर करा.